श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असताच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती मिथुन राशीसाठी आहे. येणारा आठवडा 19 तारखेनंतर जानेवारीच्या 29 19 तारखेनंतर जो आठवडा आहे, त्या आठवड्यामध्ये कोणत्या गोष्टी घडतील, कोणत्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागणार आहेत किंवा शुभ वार, शुभ दिवस, शुभ एखादी संकेत कोणता तुमच्या आयुष्यामध्ये असणार आहे, हे आपण बघणार आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचंच कार्ड आलं आहे. ज्या गुरूंना तुम्ही मानताय, ज्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे, त्या गुरूंचा संदेश किंवा त्या गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला आहे. तुम्ही खूप पेनफुल आहात. एनर्जी तुमची खूप डाऊन फील होत आहे. या आठवड्यामध्ये काही गोष्टी त्या सुद्धा दिसत आहेत. टेन्शन, डिप्रेशन ते सुद्धा आहे. राशी सुद्धा मी अगोदर सांगेल. आताची जी रास तुमची आहे ती मगाशी मी सांगितलेली आहे. त्या राशीसाठी ही रीडिंग आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके. या आठवड्यामध्ये बघा, एखाद्या गोष्टीसाठी न्याय पाहिजे असेल, जस्टिस पाहिजे असेल किंवा कोणती गोष्ट तुम्हाला करायची असेल, 100% त्या गोष्टींवरती तुम्हाला रिझल्ट हवा असेल, कंप्लीट व्हावी असं वाटत असेल, तर नक्कीच या आठवड्यात ती कंप्लीट होईल. पण ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत किंवा त्या गोष्टी तुम्हाला जर करायच्या असतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींवर, त्या कार्यावरती तर सेलिब्रेशन आहे या आठवड्यामध्ये, पण काही गोष्टीमध्ये नाराज व्यक्त सुद्धा आहे. तुम्हाला डिप्रेशन, टेन्शन किंवा जुन्या काही आठवणी अचानकपणे आठवतील आणि त्याच्यावरती परत नाराज होऊ होऊ शकता तुम्ही किंवा त्यावरती तुम्हाला थोडंसं विटनेस कुठेतरी येऊ शकतो. नाराज, टेन्शन, डिप्रेशन किंवा परत एकदा त्याच मोमेंटमध्ये जाताना तुम्ही दिसत आहात आणि त्याच गोष्टी परत तुम्हाला सतवत आहेत किंवा पुढे जाण्यासाठी रोखत आहेत. अशा काही गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये होत असताना दिसत आहेत. तरीसुद्धा मनाची जिद्द करून एका चिकाटीने पुढे जाऊन तुम्ही प्रयत्न करताना दिसत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जस्टिस मिळताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये नक्कीच तुमचं जे काम आहे ते कंप्लीट होताना दिसत आहे. थोडाफार वादविवाद सुद्धा दिसत आहे किंवा मतभेद होणे किंवा एकमेकांशी पटत नाहीये अशा काही गोष्टी आहेत त्या या आठवड्यामध्ये होताना दिसत आहेत आणि त्या गोष्टी होऊ नयेत यासाठी थोडा बॅलन्स करायचा आहे. स्वतःच्या मनावरती आळा घालायचा आहे. सपोज जर समोरचं चुकीचं असेल तरी सुद्धा तुम्हाला जास्त एवढं रिएक्ट व्हायचं नाही जेणेकरून ते भांडण होईल किंवा मोठ्या भांडणामध्ये ते रूपांतर होईल. अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत. होता होईल तेवढं शांततेने सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आहेत किंवा शांततेत सगळ्या गोष्टी मिटवून टाकायच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये फॉलो करायच्या आहेत. बाकीचं सर सांगायचं असं आहे की ज्या गोष्टी म्हणजे घरामध्ये निगेटिव्ह शक्ती जर असेल किंवा निगेटिव्ह शक्तीचा जर तुम्हाला त्रास होतोय किंवा वाटतोय असं जर वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला या आठवड्यामध्ये त्रास थोडाफार होताना दिसत आहे. नकारात्मक ऊर्जेचा, नकारात्मक गोष्टीचा, एखादा सर्पदर्शन होणे, एखादा प्राणी दिसणे, मुका प्राणी दिसणे, घरामध्ये एखादा सर्पासारखा अजून काही असे जीव असतील तर तुम्हाला घरामध्ये दिसण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये काहीतरी जणांना किंवा स्वप्नात सुद्धा अचानकपणे येऊ शकते. स्वप्न खूप जणांना पडू शकते जेणेकरून स्वप्नामध्ये तुम्हाला पाणी दिसले, एखादा सर्प दिसला, एखादा मुका प्राणी दिसला किंवा काहीही अजून दिसू शकतं. तसं जर वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, ताई हे आम्हाला स्वप्न पडलेलं आहे. नक्की कमेंट करून सांगा. लव्ह रिलेशन कसं राहील या आठवड्यात आपण ते बघूया. तुमची एनर्जी कशी असणार आहे लव्ह रिलेशनसाठी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. संतुलन रिश्ते के माध्यम से संयम और उपचार प्राप्त करें. बघा, प्रत्येक गोष्टीला संयम हा लागतोच. मग ते प्रेम असू दे, नातं कोणतंही असलं किंवा आपलं कोणतंही एखादं काम असेल, तरी सुद्धा त्या तरी सुद्धा त्या नात्याला किंवा त्या गोष्टीला, त्या वेळेला एक संयम असावा लागतो, एक चांगलं वातावरण असावं लागतं, चांगली वेळ येणं गरजेचं असतं आणि तसंच तुम्हाला या आठवड्यामध्ये सांगण्यात येत आहे, की त्या गोष्टीला चांगली वेळ सुद्धा येणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं हे काम सक्सेस होईल आणि संयम असणं गरजेचं आहे. एखादा सपोज तुमचं पार्टनर जर तुमच्याशी आता या आठवड्यामध्ये बोलत नसेल किंवा तुम्हाला जास्तच असं घाई झालेली असेल, की ती व्यक्ती मला मेसेज केलेली नाहीये, कमेंट मेंटेन दिलेली नाहीये, तर थोडा संयम ठेवायचा आहे या गोष्टीतून तुम्हाला. लगेच कोणत्या गोष्टी होत नाहीत आणि तसंच तुम्हाला या आठवड्यामध्ये सुद्धा मी सांगते आहे. आणि प्रेमावरती थोडंसं म्हणजे कसं आहे, प्रेम रिलेशन चांगलं व्हायचं असेल, तर विश्वास ठेवणं आणि विश्वासावरती दोघांचंही नातं असतं ते जपण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे नक्कीच. आणि हे पण आठवडा तुमच्या प्रेमा रिलेटेड किंवा लव्ह रिलेशन रिलेटेड चांगला जाईल. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी व्हिडिओ होईल. श्री स्वामी समर्थ.
गणपती बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी? आनंद, हर्ष. या आठवड्यामध्ये होता होईल तेवढा आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आनंदी स्वतःचं दुःख जर असेल कोणतं तरी ते व्यक्त करायचं नाहीये. स्वतःच्या मनामध्ये ठेवायचं आहे. जितकं हसत खेळत मजेत राहता येईल तितकं राहायचं आहे. जितकं तुम्ही हसत राहाल तितकं आयुष्य वाढतं, तितके प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात कमी होत जातात. भले प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा त्या काही गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जात असतात. तर तुम्हाला आनंदी राहायचं आहे. गणपती बाप्पांचं सांगणं हेच आहे की तुम्हाला स्वतः मेंटॅलिटी चांगली ठेवायची आहे, विचार चांगला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. अमावस्या आणि पौर्णिमा ह्या डेकमधून तुम्हाला अमावस्येचा संदेश जो आहे, तो असा आहे की भावना का सन्मान करू. स्वतःच्या ज्या भावना आहेत, स्वतःच्या जी फीलिंग आहे त्याचा सन्मान करायचा आहे, आदर द्यायचा आहे. जेणेकरून आपल्या भावना आपल्या सक्सेस किंवा आपल्या मनाच्या ज्या काही भावना असतील, त्याचा आदर आपण स्वतः करायचा आहे. जग कितीही काहीही बोललं तरी मला माझे विचार पटतायत, माझा विचार सत्य आहेत, चांगले आहेत, योग्य मार्गाने आहेत, ह्या विचाराने आपल्याला पुढे जायचं आहे. तुमचा या आठवड्यामध्ये कोणतं जर काम असेल आणि ते होत नसेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करा किंवा आता मला हा प्रश्न विचारा की ताई हे काम आम्ही या आठवड्यामध्ये करणार आहे. ते नक्की कंप्लीट होईल का? तर ते होईल का नाही आणि किती दिवसात होईल हे मी तुम्हाला सांगते. पटकन एखादा कोणताही प्रश्न जे या आठवड्यामध्ये तुमचा होत नसेल किंवा व्हायचा असेल तर तो मनात धरा आणि रीडिंग बघा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा 7 मंथ लागेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनात कोणत्या गोष्टी धरलेल्या असतील तर 7 मंथ द नेक्स्ट फुल मून म्हणजे पौर्णिमेपर्यंत ते कंप्लीट होऊन जाईल. त्यासाठी इतका इश्यू होणार नाही, पण होणार आहे. हे नक्कीच आहे. पण ह्या आठवड्यात ते होईल हे सांगू शकत नाही. तर आताची रीडिंग हीच आहे तुमच्यासाठी या आठवड्याभराची. 3 नंबर जो आहे तो तुम्हाला लकी 3 आणि 4 नंबर जो आहे तो तुम्हाला लकी नंबर आहे. आणि 5 नंबरचा आहे तो अशुभ आहे. रेड कलर, पिवळा कलर, पांढरा कलर शुभ आहे. आणि स्किन कलर आणि हिरवा, शेवाळी कलर जो असतो, हिरवा नाही, शेवाळी कलर जो असतो तो अपशकुन आहे किंवा तुम्हाला तो चांगला नाहीये. आणि गुरुवार आहे तो तुम्हाला या आठवड्यामध्ये शुभ असणार आहे. कवड्यांवरती तुमची एनर्जी काय आहे किंवा काय निघत आहे हे सुद्धा आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा, देवीचा कौल तर उजवा आहे, पण काही गोष्टी ज्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या आता वेगळ्या वळणावर सुरू आहेत, वेगळे वळण घेतलेलं आहे आयुष्याने, पण त्यात तुम्हाला सक्सेस घ्यायचा आहे. त्यावरती योग्य मार्गावरती तुम्हाला चालायचं आहे. जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. घराच्या काही गोष्टी आहेत, घरगुतीच्या गोष्टी आहेत, त्या कुणाचा कुणाला ताळमेळ नाहीये, बॅलन्स व्यवस्थित नाहीये. त्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स व्यवस्थित करायचा आहे, तरच आयुष्याचं सगळं सार्थक होईल. देवीचा संदेश हा आहे, की तुमच्यासाठी, की घरातला जो तुमचा मतभेद होत आहेत, ते कुठेतरी तुम्हाला एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. भले ते पती-पत्नी असू देत किंवा अजून तुमच्या घरात तिसरे, चौथे कोणीही व्यक्ती, एकत्र फॅमिली तुमची असू दे. सगळ्यांचे विचार जुळायला हवेत, तरच घराची फॅमिली तुमची चांगली राहील किंवा पुढे जाऊन त्याच्यात प्रगती होईल. एक कुटुंब तुमची धनलक्ष्मी म्हणा, घरातले जे सुख, समाधान, शांतता आहे, ती तुम्हाला लाभेल, हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे आणि ते अ, तुम्ही घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. आताची ही रीडिंग किंवा ह्या आठवड्याची रीडिंग तुमच्यासाठी हीच आहे. एनर्जी तुम्हाला हीच आहे. तर भेटू पुढच्या आठवड्यामध्ये. तुमची एनर्जी काय असणार आहे हे आपण चेक करूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ.